झालेला आहे, आल्यात आलेला आहे. तर त्या संदर्भात आपण काय दखल घेतलेली आहे, काय उपाययोजना सुरू आहे? HMPV हा व्हायरस ॲक्च्युली जुनाच आहे. आपल्याकडे त्याचं फर्स्ट इन्फॉर्मेशन नेदरलँडला 2001मध्ये झालं आणि इंडियामध्ये 2004ला. तर अशात त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हा काही फार डेंजरस असा व्हायरस नाही आहे. रूटीनमध्ये आपल्याकडे सिजनली हा व्हायरस दिसतो. जनरली डिसेंबर ते मार्चपर्यंत ह्याचा प्रादुर्भाव आढळून येतो आणि त्याबाबत मंत्री महोदयांनी आज सकाळी मीटिंग पण घेतली. त्यामध्ये आयुक्त, डायरेक्टर, ऑर्डिन्स, सेक्रेटरी होते आणि त्यात निराळे प्रेझेंटेशन केले, विषाणूबद्दल माहिती दिली आणि जनतेला आव्हान केलेलं आहे की बाबा घाबरून जाण्यासारखं काही ह्याच्यात विशेष नाही आहे. फक्त त्याच्या आपल्याला काळजी जी कोविड-19मध्ये आपण घेत होतो त्या प्रकारची आपल्याला काळजी घ्यायची आहे. लक्षणं आहे की सर्दी, पडसं, खोकला, अशक्तपणा यायला लागला आहे, विकनेस आलेला आहे, अशा त्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि यामध्ये सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट द्या म्हणून सांगितलेलं आहे. सिम्प्टमॅटिकमध्ये ताप आली तर त्याला क्रोसिन द्या, पॅरासिटामॉल द्या. नाकातून पाणी येत असेल तर ते अँटीहिस्टॅमिनिक द्या. अँटीबायोटिक वगैरेची जास्त गरज लागणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. कशा पद्धतीनं रुग्णालय सज्ज आहे आपलं? आपल्याकडे रुग्णालय पूर्ण पहिले सज्ज आहे. सगळे ऑक्सिजनचे पॉईंट काढलेले आहेत, वार्ड तयार आहेत. परंतु या केसमध्ये सध्या तरी त्यांनी आयसोलेशनवर भर दिलेला आहे. होम आयसोलेशन करायचं आहे. आपल्याकडं फिजिकल डिस्टन्स ठेवायचा आहे, मास्क वापरायचा आहे, साबणाने हात धुवायचे आहेत आणि सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. म्हणजे जे कोविड-19मध्ये आपण करत होतो ते सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्याचा ड्युरेशन 7 दिवसाचा राहणार आहे आणि सीझनल असल्यामुळे त्याची शक्यता मार्चपर्यंत राहू शकतो हा व्हायरस. तसा आपल्याकडे आणखी महाराष्ट्रात तसं डिटेक्ट झालेलं नाही आहे. नागपूरमध्ये काय? नागपूरमध्ये संशयित म्हणून आहे, परंतु जर ते टेस्ट केली तर ते होऊ शकतं डिटेक्ट. एक नागरिकांना आव्हान करा, आपल्याकडून काय आव्हान करणार आपण? आव्हान एवढंच आहे जनतेला की घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अशी काही नाही आहे. फक्त आपल्या लेवलवर आपण काळजी घ्यायची आहे. ज्यांना सर्दी, पडसं, खोकला झालेला आहे त्यांनी तात्काळ तिचं ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. आणि घरामध्ये जर एखाद्याला सर्दी, पडसं, खोकला झाला तर त्याला होम आयसोलेशन ठेवायचं एखाद्या रूममध्ये बाजूला थोडंसं आणि फिजिकल डिस्टन्स ठेवायचं त्याच्यापासून आणि मास्क वगैरे वापरायचा. साबणाने हात धुणे, सॅनिटायझरने हात धुणे हे त्याची काळजी घ्यायची आहे. आणि खूप